नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 आम्ल, आम्लारी व क्षार हे अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये सुरुवातीला अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत, यानंतर आम्ल व आम्लारीची सहती, द्रावणाचा सामू, आम्ल व आम्लारीचा सामू आणि क्षार या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। सुरुवातीला थोडे आठवा, मागच्या इयत्तेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा, ताक, विनेगर, संत्रे, दूध, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, पाणी, तुरटी या पदार्थाचे लिटमसच्या साहाय्याने 3 गटामध्ये वर्गीकरण कसे करतात असा प्रश्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लिटमस पेपर विषयी माहिती मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही पाहिली असेल की या सगळ्यांचं द्रावण आपल्याला घ्यायचं आहे। या द्रावणामध्ये जेव्हा निळा लिटमस पेपर आपण टाकतो, तो निळा जर तांबडा झाला तर तो ते द्रावण आम्ल आहे, आणि जर तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहिला तर तो काय आहे, आम्लारी आहे। असं आपण त्याच्यामध्ये गटामध्ये वर्गीकरण करू शकतो। मग ह्या लिटमस पेपरच्या आधारे आपण ह्यामध्ये आम्ल आहे, आम्लारी आहे किंवा उदासीन अशा प्रकारे 3 गटामध्ये याचं वर्गीकरण करू शकतो। तर मागील इयत्तेमध्ये आपण पाहिले की खाद्यपदार्थांमधील काही आंबट चवीचे असतात, तर इतर काही तुरट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत असतात। तर आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं की काही पदार्थ आंबट असतात चवीला, काही तुरट असतात, तर काही स्पर्शाला बुळबुळीत असतात। या पदार्थाचा वैज्ञानिक अभ्यास केला असता असे दिसते की त्यांच्यात अनुक्रमे आम्लधर्मी व आम्लारीधर्मी घटक असतात, आणि या पदार्थांचा जर आम्ही अभ्यास केला तर याच्यामध्ये काय आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी हे घटक आपल्याला त्यामध्ये दिसतात। मागील इयत्तेत आपण लिटमस सारख्या दर्शकाच्या आधारे आम्ल व आम्लारी ओळखण्याची सोपी व सुरक्षित पद्धत अभ्यासली। इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विज्ञानाच्या आपण पाहिलं की लिटमस पेपरचा वापर करून आपण आम्ल आणि आम्लारी ही ओळखण्याची पद्धत, अगदी सोपी आणि सुरक्षित पद्धत आपण पाहिली। तर आपल्याला विचारलेलं आहे की लिटमस पेपरच्या आधारे आम्ल व आम्लारी कसे ओळखतात। आता मगाशीच सांगितलं की निळा लिटमस पेपर जर तांबडा झाला तर तो आम्ल आहे, आणि तांबडा लिटमस पेपर जर निळा झाला तर तो आम्लारी आहे। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या लिटमस पेपरच्या साहाय्याने आपण ते आम्ल किंवा आम्लारी ओळखू शकतो। आपण आम्ल व आम्लारी याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी संयुगाचे रेणू कशाचे बनतात याचे आपण पुनरावलोकन करू। तर बघा, आपल्याला संयुगाचे रेणू कशाचे बनतात याचे आपण काय करायचे, पुनरावलोकन करायचं आहे। तर आपल्यासाठी याच्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये आपल्याला अ भागातील रकाने पूर्ण करा, म्हणजे हा अ भाग हे रकाने आपल्याला पूर्ण करायला लावलेली आहेत। आ अजून सांगितलेला नाही। तर बघूया, यामध्ये बघा एक आपल्याला सोडवून दिलेला आहे रकाना हा पूर्ण। हायड्रोक्लोरिक आम्ल, त्याला HCl रेणुसूत्र आहे। यामध्ये आम्लारी धर्मी मूलक कोण आहे, तर H आयन आहे, आणि आम्लधर्मी मूलक कोण आहे, Cl। बघा, H आयन धन आणि Cl आयन ऋण असे आम्लधर्मी मूलक आहे हा, आणि संयुगाचा प्रकार आहे आम्ल। दुसरा आहे नायट्रिक आम्ल, त्याला इथं नायट्रिक आम्ल असं आपण लिहू शकतो। याच्यामध्ये आम्लारी धर्मी मूलक इथं H+ येणार आहे, आम्लधर्मी मूलक NO3 ऋण येणार आहे। संयुगाचा प्रकार इथं सुद्धा आम्लच येणार आहे। आता इथं तुम्ही म्हणाल संयुगाचा प्रकार कसा ओळखायचा, तर संयुगाचा प्रकार आपण कसा ओळखणार आहे की आम्लारी धर्मी मूलक जर H आयन असेल, बघा आम्लारी धर्म मूलक हा हायड्रोजन आयन असेल तर तो संयुगाचा प्रकार काय असणार आहे, आम्लच असणार आहे। येते लक्षात। मग आता इथं तिसरा आपण बघूया, इथं आहे हायड्रोब्रोमिन। याच्यामध्ये सुद्धा हायड्रोब्रोमिक आम्ल, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आम्लारी धर्मी मूलक कोण आहे, हायड्रोजन आयनच आहे, आणि आम्लधर्मी मूलक आहे ब्रोमिन, Br आहे ऋण। तर याचा संयुगाचा प्रकार सुद्धा आम्लच असणार आहे। चौथा आहे H2SO4, त्याला सल्फ्युरिक आम्ल असं म्हटलेलं आहे, म्हणतात, संयुगाचे नाव आहे त्याचं।
आम्लारी धर्मी मूलक इथं असणार आहे एच आयनच H+, आणि इथं असणार आहे आम्लधर्मी मूलक इथं सुद्धा काय असणार आहे SO4-, आणि इथं सुद्धा संयुगाचा प्रकार काय असणार आहे आम्लच असणार आहे. H3BO3 इथं सुद्धा आपल्याला इथं H3BO3 इथं सुद्धा आम्लधर्मी मूलक काय असणार आहे H आयनच असणार आहे, आणि आम्लधर्मी मूलक काय असणार आहे BO3 वजा असणार आहे म्हणजे ऋण असणार आहे, आणि संयुगाचा प्रकार सुद्धा आम्लच असणार आहे. आता इथं तिसरा आहे सोडियम हायड्रॉक्साईड. तर संयुगाचे नाव इथं सुद्धा काय असणार आहे सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणजे इथं असणार आहे आम्लारी धर्मी मूलक कोण असणार आहे इथं सोडियम असणार आहे Na, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, आणि आम्लधर्मी मूलक काय असणार आहे OH, इथं ऋण चार्ज असणार आहे. आणि हे मात्र आता इथं आम्ल येणार आहे का तर नाही, इथं काय येणार आहे आम्लारी येणार आहे. इथं काय येणार आहे आम्लारी येणार आहे. आता आम्लारी कसं आपण ओळखलं इथं की ज्या आम्लधर्मी मूलकामध्ये OH ऋण हा जर आयन असेल तर ते काय असणार आहे आम्लारी धर्मी मूलक असणार, आम्लारी असणार आहे. संयुग कुठला असणार आहे ते आम्लारी असणार आहे. बघा आम्लधर्मी मूलक जर OH असेल तर तो काय असणार आहे आम्लारी असणार आहे. संयुगाचा प्रकार काय असणार आहे आम्लारी असणार आहे. यानंतर KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, इथं सुद्धा आपल्याला आम्लारी मूलक K+ असणार आहे आणि आम्लधर्मी OH असणार आहे, म्हणजे हा सुद्धा आम्लारी असणार आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, इथं कॅल्शियम असणार आहे आम्लारी धर्मी मूलक, OH असणार आहे आम्लधर्मी मूलक, इथं संयुगाचा प्रकार आम्लारी. इथं आहे सोडियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड, तर इथं सुद्धा आपल्याला आम्लारी धर्मी मूलक NH4 असणार आहे, आणि इथं OH असणार आहे आम्लधर्मी मूलक, संयुगाचा प्रकार आम्लारी. NaCl, आता NaCl मध्ये बघा सोडियम क्लोराईड म्हणतात त्याला, तर सोडियम Na इथं असणार आहे आम्लधर्मी मूलक आम्लारी धर्मी मूलक, आणि Cl असणार आहे आम्लधर्मी मूलक. संयुगाचा प्रकार आता आपल्याला इथं दिलेला नाही, तर आता ह्याला काय म्हणायचं तर हे असणार आहे क्षार. तिसरा प्रकार काय असणार आहे हा क्षार किंवा उदासीन असं सुद्धा आपण म्हणू शकतो, क्षार म्हणा. नंतर कॅल्शियम नायट्रेट NO3 CaNO3 इथं कॅल्शियम काय असणार आहे आम्लारी धर्मी मूलक, आणि NO3 काय असणार आहे आम्लधर्मी मूलक. K2SO4 K2 काय असणार आहे आम्लारी धर्मी मूलक, आणि SO4 आम्लधर्मी मूलक, आणि हे तर सुद्धा क्षारच येणार आहे. CaCl2 कॅल्शियम क्लोराईड, इथं काय असणार आहे कॅल्शियम, Ca काय असणार आहे आम्लारी धर्मी, आणि क्लोरीन काय असणार आहे आम्लधर्मी मूलक, आणि ही सुद्धा आपण सॉल्ट म्हणू शकतो. इथं NH4 NH4 काय असणार आहे आम्लारी धर्मी, आणि SO4 काय असणार आहे आम्लधर्मी असणार आहे, आणि हे सुद्धा आपण सॉल्ट म्हणजे क्षार म्हणू शकतो. बघा याचंच आपल्याला माहिती इथं खाली दिलेली आहे की काही संयुगाच्या रेणूमध्ये H+ हे आम्लारी धर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व काय आहेत आम्ले आहेत. लक्षात घ्या, काही संयुगाच्या रेणूमध्ये H+ काय आहे आम्लारी धर्मी मूलक आहेत, आणि जे H+ आयन आम्लारी धर्मी मूलक असणार आहे ते सगळे आम्लच असणार आहेत. आणि काही संयुगाच्या रेणूमध्ये OH हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते. बघा कुठं काही संयुगाच्या रेणूमध्ये OH काय आहे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते, आणि ही सर्व काय आहेत आम्लारी आहेत. संयुग कसे आहेत आम्लारी आहेत. आणि ज्यांचे आम्लारी धर्मी मूलक H+ म्हणजे हायड्रोजन आयन पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक सुद्धा OH पेक्षा वेगळे आहेत, अशी आयनिक संयुगे काय आहे क्षार आहे. जसे की सोडियम क्लोराईड, बघा इथं काय आम्लारी धर्मीमध्ये हायड्रोजन आयन पण नाही, आणि आम्लधर्मीमध्ये OH आयन सुद्धा नाहीत, म्हणून हे कसे आहेत की हे क्षार आहेत. ही संयुगे कशी आहेत क्षार आहेत, म्हणून इथं क्षार आपण इथं नावं दिलेली आहेत. बघा आता मागील तक्त्यात हा भाग पूर्ण करा, त्यावरून स्पष्ट होते की आयनिक संयुगाचे 3 प्रकार असतात व ते आम्ल, आम्लारी व क्षार. मग आपण इथं तक्ता बघितलाच, आम्ल, आम्लारी, क्षार हे तुम्हाला आता मी त्या संयुगाची नावं सांगितली. तर आता आपल्याला पुढचा भाग आहे की आयनिक संयुगे एक पुनरावलोकन असं म्हटलेलं आहे. आता आयनिक संयुगे बघा पुनरावलोकन का म्हटलेलं आहे, तर सुरुवातीला आपण ही आकृतीच बघूया. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतंय
सोडियम हा मूलद्रव्य आहे, त्याचा अणुअंक किती आहे तर 11 आहे, बरोबर आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं काढतो आपण, तर इयत्ता 8वी मध्ये तुम्ही शिकला की 281 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. बघा 2 पहिली कक्षा, दुसरी आणि तिसरी. तर तिसऱ्या जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो काय करतो, हा इलेक्ट्रॉन काय करतो, देतो किंवा गमावतो आणि काय होतं की तो सोडियम आयन तयार होतं. बघा एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथं काय होतं, सोडियम धनायन म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती तयार होतो आणि 2 आणि 8 दोनच कक्षा इथं राहतात. यानंतर क्लोरीन आपण आयन बघूया, मूलद्रव्य बघूया. तर क्लोरीनचा आपल्याला अणुअंक माहित पाहिजे, तर आपल्याला अणुअंक किती आहे त्याचा 17 आहे, बरोबर आहे. तर या 17 मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा 3 कक्षा आहेत, मात्र याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, 7च आहेत. बघा हे बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत, इथं 7 दिसत आहेत. मग हा काय करतो की ही कक्षा पूर्ण करण्यासाठी काय करतो, या सोडियम कडून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि इथं त्याला ऋण चिन्ह प्राप्त होतं, म्हणजे कर्ज घेतलं त्याने. हे काय घेतलं, याच्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं हे तर ऋण चिन्ह त्याला प्राप्त झालेलं आहे आणि तो बाह्यतम कक्षा पूर्ण करतो. म्हणून इथं 2 8 8 असे ह्याची पण बाह्यतम कक्षा पूर्ण झाली आणि सोडियमची सुद्धा बाह्यतम कक्षा पूर्ण झाली. मग अशा प्रकारे हे काय होतात, इलेक्ट्रॉन जाणारा इलेक्ट्रॉन आणि येणारा इलेक्ट्रॉन या प्रकारे इथं आकृती आपल्याला दाखवलेली आहे. आणि शेवटी आयनिक बंध इथं NaCl चा कसा तयार होतो, कारण सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तिथं धनायन तयार होतं आणि हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे तिथं ऋणायन तयार होतं. हा धनायन आणि हा ऋणायन यांच्यामध्ये काय होतं, आकर्षण तयार होतं. आपल्याला माहिती आहे की हे काय आहेत, विरुद्ध आयन असल्यामुळे धनायन आणि ऋणायन यांच्यामध्ये प्रतिआकर्षण तयार होतं आणि एक आयनिक बंध तयार होतो आणि हा आयनिक बंध आपल्याला या ठिकाणी पुढे दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड संयुगाची निर्मिती आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कशा प्रकारे होते हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आता याचंच आपल्याला स्पष्टीकरण आता आपण बघणार आहोत. बघू तर की आयनिक संयुगाच्या रेणूचे 2 घटक असतात व ते म्हणजे कॅटायन. बघा आयनिक संयुगाचे 2 घटक असतात. आता ते म्हणजे कुठले, एक तर कॅटायन, पहिला घटक कोणता आहे कॅटायन, तो धन आयन असतो किंवा आम्लारी धर्मी मूलक असतो. बघा काय असतो, तो धन आयन सुद्धा असतो. कॅटायन काय असतो, एक घटक. बघा आपल्याला काय म्हटलं की आयनिक संयुगाच्या रेणूचे 2 घटक असतात, एक कॅटायन म्हणजे तो धन सुद्धा असतो आणि आम्लारी धर्मी मूलक सुद्धा असतो व ॲनायन कसा असतो, ऋणायन असतो आणि आम्लधर्मी मूलक असतो. या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रवाह असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते व ह्यालाच आयनिक बंध असे म्हणतात. आता याच्यावरती आपण बघतोय की धनायन आणि ऋणायन हे काय आहेत, विद्युत प्रभार कसे आहेत, विरुद्ध आहेत. या आयनांवरती विद्युत प्रभार कसे आहेत, विरुद्ध आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, आकर्षण बल कार्यरत करतं आणि हे आकर्षण बल कार्यरत करतात, यालाच आपण आयनिक बंध असे म्हणतो. हे आपण मागील इयत्तेत पाहिलं आहे. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही हे विज्ञानाच्या पाहिलं असेल. यानंतर आपल्याला कॅटायन वरील एक धनप्रभार व ॲनायन वरील एक ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे एक आयनिक बंध होय. बघा कॅटायन वरील एक धनप्रभार म्हणजे सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्यावरती एक धनप्रभार तयार झाला आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून एक ऋणप्रभार तयार झाला. म्हणून असं म्हटलेलं आहे की कॅटायन वरील एक धनप्रभार व ॲनायन वरील एक ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे एक आयनिक बंध होय आणि यांच्यामध्ये जे आकर्षक बल आहे तेच आकर्षण बल म्हणजे एकच आयनिक बंध होय. कारण हिने एक एकच काय केलेला आहे, इलेक्ट्रॉन दिलेला आहे किंवा घेतलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती धनप्रभार आणि ऋणप्रभार या दोन मूलद्रव्यांवरती प्राप्त झालेला आहे आणि ते बल म्हणजे एक आयनिक बंध होय असं इथं म्हटलेलं आहे. बघा स्थितीत विद्युतचा अभ्यास करताना आपण पाहिले की निसर्गतः कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते. असे असूनही विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासून प्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात, तर अणूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून याचे स्पष्टीकरण मिळते. त्यासाठी सोडियम व क्लोरीन अणूपासून सोडियम धनायन म्हणजे कॅटायन आणि क्लोरीन ॲनायन हे आयन व त्यांच्यामुळे
सोडियम क्लोराईड हे क्षार कसे तयार होतात हे आकृती 5.1 मध्ये दाखवलेले आहे. म्हणजे सोडियम क्लोराईड हे संयुग आहे आणि हे संयुग किंवा हे क्षार कसं तयार झालं हे आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की जेव्हा ते विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अणूपासून प्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात हे आपल्याला इथं दाखवलं की आता हा मूलद्रव्य आहे 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथं संतुलित आपल्याला मूलद्रव्य इथं आयन तयार झालेला दिसतोय आणि हे आयन संतुलित दोघं झाल्यामुळे हे एकमेकांशी काय करतात यांच्यामध्ये प्रतिआकर्षण होतं आणि एक आयनिक बंध तयार होऊन हे संयुग इथं तयार झालेलं आपल्याला दिसतंय. सोडियम व क्लोरीन या अणूमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक नाही, मात्र सोडियम धनायन व क्लोरीन ऋणायन या दोन्ही आयनांमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक आहे. आता नुसतं आपण दोन्ही मूलद्रव्ये घेतली सोडियम आणि क्लोरीन तर यांच्या बाह्यतम कक्षा बघितली तर हे काय आहेत बाह्यतम कक्षा पूर्ण नाही, कवच पूर्ण झालेला अष्टक आपल्याला दिसत नाहीये. तर आपल्याला जेव्हा आपल्याला काय करायला लागतं की सोडियम आणि क्लोरीन ह्या दोन्ही आयनांमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक आहे हे आपल्याला कधी कळतंय की जेव्हा यांचे एक एक इलेक्ट्रॉन सोडियम क्लोरीनला देतो तेव्हा त्यांच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन हे प्राप्त होतं आणि यामुळे काय होतं की हे आपल्याला पूर्ण अष्टक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तिथं ते त्यांना एक संयुगाची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. आता यानंतर पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन स्वरूपन हे स्थैर्याची स्थिती दर्शवते आणि पुढे जाऊन ते सोडियम कॅटायन आणि क्लोरीन ॲनायन या विरुद्ध प्रभारित आयनांमध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळे सोडियम क्लोराईड हे अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते. सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तिथं कॅटायन म्हणजे धनप्रभार तयार झाला, क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ऋणप्रभार त्याच्यामध्ये तयार झाला आणि जेव्हा हे दोघं संयुग तयार झालं त्यांच्यावरती प्रतिआकर्षण झालं तेव्हा आपल्याला या ठिकाणी एक आयनिक संयुग तयार स्थैर्य म्हणजे स्थिर असलेलं एक आयनिक संयुग तयार झालेलं आम्हाला इथं दिसलं. आता याच आयनिक संयुगाचे विचरण आपल्याला बघायचं आहे. थोडे आठवा म्हटलेलं आहे. यामध्ये पुढील प्रमाणे पदार्थ मिसळल्यास होणाऱ्या मिश्रणांना काय म्हणतात. आता पुढं जे मिश्रण तयार होतात तर त्यांना काय म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपण बघतोय की पाणी व मीठ म्हणजे या पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ पूर्णपणे विरघळतं किंवा पाणी व साखर या दोघांमध्ये साखर काय होते पूर्णपणे विरघळते. पाणी व तेल याच्यामध्ये तेल हे विरघळत नाही, ते काय होतं तरंगतं. पाणी व लाकडाचा भुसा हे सुद्धा लाकडाचा भुसा याच्यामध्ये काय होत नाही की पूर्णतः विरघळत नाही. म्हणजे पहिले दोन आहेत हे दोन पाण्यामध्ये विरघळतात आणि 3 आणि 4 नंबर तेल आणि लाकडाचा भुसा हा पाण्यामध्ये विरघळत नाही. मग जेव्हा आयनिक संयुग पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते आणि हे जेव्हा म्हणजे मीठ जेव्हा पाण्यामध्ये विरघळणार आहे तेव्हा एक जलीय द्रावण तयार होणार आहे. स्थायू रूपात असलेले आयनिक संयुग विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना लागून असतात बघा. म्हणजे जेव्हा मीठ हे स्थायू रूपात असतं तेव्हा आयनिक संयुगामध्ये विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना काय असतात लागून असतात, एकमेकांना शेजारीच असतात. आणि जेव्हा एखादे आयनिक संयुग हे पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांमध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणजे जलीय द्रावण होतात, आयनिक संयुगाचे विचरण होते. आता इथं बघूया आकृतीद्वारे की सोडियम क्लोराईड हे स्थायीरूप मीठ, इथं जेव्हा मिठाचे हे कण आहेत तेव्हा त्यात सोडियम आणि क्लोराईड हे आयनिक बंधाने एकमेकांचे काय आहेत घट्ट आहेत आणि हे जेव्हा आपण पाण्यात टाकतोय तेव्हा काय होतं हा सोडियम आणि हा क्लोराईड हे काय होतात दोन्ही सेपरेट होतात. ह्याचे आयनिक बंध काय होतो नाहीसा होतो. सोडियम हा धनप्रभारित आणि क्लोरीन हा ऋणप्रभारित अशा प्रकारे हे तयार होतात. असं का झालं कारण हे पाणी आहे हे पाणी काय होतात या दोघांच्या आयनिक बंधामध्ये घुसतात
आणि त्यामुळे ते घुसल्यामुळे त्यांना एकमेकांपासून ते वेगळे तयार करतात आणि जलीय द्रावण इथं तयार होतं. तर पाण्यात विरघळण्यापूर्वी स्थायीरूप मीठ आपल्याला इथे दिसतंय आणि सोडियम क्लोराईड हे आपल्याला या ठिकाणी जेव्हा त्याचं द्रावण तयार झालेलं आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे सोडियम आणि क्लोराईडचे आयन आपल्याला तिथं दिसत आहेत. आता या ठिकाणी मिठाचे जलीय द्रावण हे आपल्याला अशा प्रकारे दिसतं. सोडियम आणि क्लोरीन ह्या प्रकारे असं झालेलं तयार द्रावण आपल्याला जलीय द्रावण सोडियम क्लोराईडचं दिसतंय. तर बघा, द्रावणामध्ये विलग झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या रेणूंनी घेरलेले असते. ही स्थिती दर्शवण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे ॲक्वेसियस AQ म्हणजे ॲक्वेसियस म्हणजे जलीय असे लिहिले जाते. म्हणजे जेव्हा या संयुगाचे आयन तयार होतात आणि या आयनांना सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेले असते, जसं सोडियम आणि क्लोराईड या सर्व बाजूंनी यांना पाण्याने घेरलेले आहे, अशा स्थितीमध्ये आपण जेव्हा हे आयन दाखवायचे असतात तेव्हा जेव्हा आपण समीकरण लिहित असतो आणि ते समीकरण लिहित असताना त्या संज्ञेच्या, जसं सोडियम आहे संज्ञा, तर सोडियम संज्ञेच्या उजव्या साईडला खूप खालच्या दिशेला ॲक्वेसियस असं आपण लिहितो आणि क्लोरीनच्या पण उजव्या साईडला ॲक्वेसियस म्हणजे जलीय द्रावण असं आपण लिहितो. आता आपल्याला इथं हे समीकरण दिलेलंच आहे. सोडियम क्लोराईड S म्हणजे सॉलिड म्हणजे स्थायूरूप पदार्थ इथं सुरुवातीला होता आणि जेव्हा आपण ते पाण्यामध्ये टाकलं तेव्हा विचरण झालं त्याचं आणि सोडियम आयन आणि क्लोरीन आयन म्हणजे सोडियम ॲक्वेसियस म्हणजे जलीय द्रावण आणि क्लोरीन ॲक्वेसियस म्हणजे जलीय द्रावण अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. हे मिठाचे जलीय द्रावणातील विचरण हे आपल्याला या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. समीकरण पण या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत हा आपल्याला बघायचा आहे. अरेनियस थेअरी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. तर इसवी सन 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस याने आम्ल व आम्लारीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल व आम्लारीची व्याख्या केली आहे ती पुढील प्रमाणे आहे. जे स्वीडन हा देश आहे, या देशाचे वैज्ञानिक अरेनियस यांनी आम्ल आणि आम्लारीचा सिद्धांत मांडला आणि याच सिद्धांतावरून त्यांनी आम्ल आणि आम्लारीची व्याख्या केलेली आहे. तर ती व्याख्या कशी आहे? सुरुवातीला आम्लाची व्याख्या दिलेली आहे की आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात, त्याला आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ HCl, H2SO4, HCO3. बघा, आम्ल म्हणजे काय की जो पदार्थ पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात फक्त हायड्रोजन आयन हे कॅटायन तयार होतं. कॅटायन कोण तयार होतं? फक्त हायड्रोजन आयन. तर त्याला आपण आम्ल असं म्हणू शकतो. मग बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, H2SO4 आहे, H2SCO3 आहे. मग हे आम्ल म्हणजे इथं काय होतात की कॅटायन फक्त इथं हायड्रोजनच होणार आहे. बघा, इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे. मग अशा प्रकारे हायड्रोजन आयनच हे कॅटायन होणार आहेत, म्हणून हे काय आहेत? आम्ल आहे. तर त्याचं आपल्याला बघा समीकरण HCl गॅसियस आहे, त्याची स्थिती दाखवलेली आहे. पाणीचं विचरण होऊन H+ ॲक्वेसियस आणि Cl- ॲक्वेसियस अशा प्रकारे जलीय द्रावण तयार होते. नंतर H2SO4 लिक्विड आहे, पाणी विचरण H+ आयन तयार होतात आणि HSO4 ॲक्वेसियस अशा प्रकारे हे तयार होतं. नंतर HSO4 ॲक्वेसियसचं काय होतं? विचरण त्याचं पण परत होतं आणि H+ ॲक्वेसियस आणि SO4 हे ॲक्वेसियस अशा प्रकारे हे तयार झालेलं आपल्याला दिसतंय. यानंतर आपल्याला बघा की NH3, Na2O, CaO या संयुगाची नावे काय आहेत? तर हे अमोनिया आहे, ह्याला सोडियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड ही संयुगाची नावे आहेत. वरील संयुगे पाण्यात मिसळली असता कोणते आयन तयार होतात ते लिहून खालील सारणी पूर्ण करा. तर आपल्याला एक इथं सांगितलंय NH3 गॅसियस आहे प्लस H2O म्हणजे पाण्याबरोबर त्याचं काय झालेलं आहे? संयोग झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला NH4 म्हणजे याच्यातला एक जो हायड्रोजन आयन आहे तो काय होतो? या सोडियम बरोबर या अमोनिया बरोबर जातो आणि इथं NH4 ॲक्वेसियस म्हणजे अमोनियाचं जलीय द्रावण तयार होतं आणि OH काय होतो? हे सुद्धा जलीय. अशा प्रकारचे दोन कॅटायन आणि ॲनायन त्या ठिकाणी तयार होतात. तर तसंच सोडियम ऑक्साईड याचं सुद्धा H2O इथं काय होणार आहे? त्याच्याबरोबर आपण पाण्यात त्याचं काय केलं? विरघळल्यानंतर आपल्याला इथं सुद्धा काय होणार आहेत? कॅटायन आणि ॲनायन तयार झालेले दिसणार आहेत. मग इथं आपल्याला कॅटायन दिलेलंच आहे 2 Na+
आणि इथं राहिलेलं काय येणार आहे की OH, बघा OH इथं राहणार आहे ॲक्वेसियस. अशा प्रकारे आपल्याला इथे मिळणार आहे CaO + H2O इज इक्वल टू, इथं बरं पाणी आणि विचरण होणार आहे आणि इथं कॅटायन आणि ॲनायन मिळणार आहे आपल्याला. मग इथं राहणार आहे काय की Ca+ आणि 2OH- अशा प्रकारे आपल्याला इथं, आणि इथं सुद्धा 2OH- अशा प्रकारे ॲक्वेसियस आपल्याला कॅटायन आणि ॲनायन हे मिळणार आहेत. तर वरील संयुगाचे वर्गीकरण आम्ल, आम्लारी, क्षार यापैकी कोणत्या प्रकारात कराल? आता यामध्ये आम्ल, आम्लारिक आणि क्षार याच्यामध्ये कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही वर्गीकरण याचं कराल असं आपल्याला विचारलं आहे. तर तुम्ही आता काय करायचं की कसं, पहिल्यांदा आपण एक टेबल बघितला त्यामध्ये आम्लाना, आम्लारी आणि क्षार हे कसं ओळखलं त्या प्रकारे तुम्ही काय करा, वर्गीकरण करा. पहा तुम्हाला जमतंय का बरं. यानंतर आपण आम्लारी बघणार आहे. आत्तापर्यंत आम्ल म्हणजे काय ते बघितलं, व्याख्या बघितली अरेनियस यांनी कशी केली. आता आपल्याला आम्लारी म्हणजे काय, तर त्याच्यासारखं आपल्याला व्याख्या आहे की जो पदार्थ पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात हायड्रॉक्साईड आयन हे ॲनायन फक्त हायड्रॉक्साईड आयन हे तयार होत असतील तर त्याला आम्लारी म्हणतात. बघा की आम्लारी म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव ॲनायन तयार होतात तर त्याला आम्लारी असं आपण म्हणणार आहे. बघा की आम्लमध्ये काय म्हटलं आपण की असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता कॅटायन फक्त हायड्रोजन आयन तयार झाली पाहिजेत तर त्याला आपण आम्ल म्हणतो. मग याच्यात तिथं आपल्याला फक्त कॅटायनच्या ऐवजी इथं म्हणायचं ॲनायन फक्त हायड्रॉक्साईड आयन तयार झाली पाहिजेत तर त्याला म्हणणार आम्ही आम्लारी, जसं NaOH, CaOH2. मग इथं काय बघा, इथं ॲनायन पहिलं असतं हे नेहमी कॅटायन असतं. संयुगामध्ये पहिलं जे अक्षर संज्ञा दाखवलेली असते मूलद्रव्याची ती नेहमी कॅटायन असते आणि दुसरी असते ती ॲनायन असते. इथं सुद्धा हे काय आहे, Ca कॅटायन आणि हे ॲनायन आहे. तर ॲनायनामध्ये आता इथं हायड्रॉक्साईड आयन आहे, इथं हायड्रॉक्साईड आयन आहे म्हणून हे काय आहे, आम्लारी आहे. इथं जर H असतं तर हे काय झालं असतं की समजा HCl असतं तर H आणि Cl काय झालं असतं, ॲनायन, आणि H काय झालं असतं, कॅटायन झालं असतं, ते आपण आम्ल म्हणलं असतं. तर अशा प्रकारे आपण आम्लारीची व्याख्या करू शकतो की असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव ॲनायन तयार होतात. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड अशा प्रकारची उदाहरणं आपण देऊ शकतो. आता त्याचे समीकरण आपण बघू कसं मांडायचं ते. आणि पाण्यात विचरण झाल्यानंतर काय होतं, तर सोडियम हायड्रॉक्साईड याचं विचरण झाल्यानंतर Na+ ॲक्वेसियस आणि OH ॲक्वेसियस म्हणजे हे काय होतात की आपल्याला जलीय द्रावण तयार झालेले सोडियम आणि हायड्रॉक्साईड आयन यांचं जलीय द्रावण आपल्याला तयार झालेलं दिसतंय. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा सॉलिड आहे. हे सुद्धा पाणी मध्ये विचरण झाल्यानंतर कॅल्शियम 2+ ॲक्वेसियस आणि 2OH- अशा प्रकारे हे काय आपल्याला कॅल्शियम आणि हायड्रॉक्साईड आयन हे जलीय द्रावण तयार झालेलं आम्हाला इथं दिसतंय. यानंतरचा भाग आहे आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. तर आपल्याला आम्ल आणि आम्लारीचे वर्गीकरण कशा प्रकारे करतो तर ते आता आपण बघणार आहोत. तरी बघा, आम्ल व आम्लारीच्या जलीय द्रावणामध्ये त्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या 2 प्रकारात करतात. म्हणजे आम्ल आणि आम्लारी जे आहेत, जे आपण बघितले उदाहरणं याच्या आधी, तर यांचं जलीय द्रावणामध्ये त्यांचं विचरण किती प्रमाणात होतं, विचरण काय होतं, किती प्रमाणात होतं, त्यानुसार त्यांचं तीव्र आणि सौम्य अशा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जर विचरण जास्त झालं तर आपण तीव्र आम्ल म्हणणार आहे, विचरण कमी झालं तर आपण सौम्य आम्ल असं म्हणणार आहे. म्हणजे जास्त म्हणजे पूर्ण जेव्हा विचरण होणार आहे तेव्हा तीव्र आम्ल असणार आहे आणि विचरण थोड्या प्रमाणात होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सौम्य आम्ल म्हणणार आहे. बघूया आपण व्याख्या बघूया. तीव्र आम्ल त्याला स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. बघा काय म्हटलंय की तीव्र आम्ल जेव्हा पाण्यात विरघळते तेव्हा काय होतं की त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. बघा, जेव्हा तीव्र आम्ल पाण्यात विरघळते तेव्हा त्याचं विचरण पूर्ण होतं आणि त्याच्या जलीय द्रावणात
हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. म्हणजे फक्त कॅटायन आणि ॲनायन हेच फक्त काय असतात, आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयन प्रामुख्याने तिथं असतात. या जलीय द्रावणात हायड्रोजन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे एवढेच आयन प्रामुख्याने त्याच्यामध्ये जेव्हा असतात विरघळल्यानंतर, विचरण पूर्ण झाल्यानंतर, तेव्हा त्याला आपण तीव्र आम्ल असं म्हणतो. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड अशा प्रकारे यांचं तीव्र आम्ल का म्हटलेलं आहे, कारण यांचं विचरण पूर्ण होतं आणि त्यांच्या जलीय द्रावणात फक्त काय येतात, हायड्रोजन आयन, क्लोरीन आयन, हायड्रोजन आयन, ब्रोमिन आयन, हायड्रोजन आयन नायट्रोजन डायऑक्साईड आपण म्हणतो NO3 आयन, हायड्रोजन आयन SO4 आयन अशा प्रकारचेच काय होतात, हे आयन एवढेच राहतात, म्हणून त्यांना आपण तीव्र आम्ल असं म्हणतो. आता सौम्य आम्ल म्हणजे काय, की सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असतात, त्याचे विचरण पूर्ण होत नाही. जेव्हा सौम्य आम्ल आपण पाण्यात विरघळतो तेव्हा त्याचे विचरण पूर्णतः होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. बघा इथं काय म्हटलेलं आहे, की सौम्य आम्ल काय होतं, पाण्यात विरघळले असतात. जेव्हा ते पाण्यात विरघळत असतं तेव्हा त्याचं विचरण पूर्णतः त्याच्यामध्ये होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे हायड्रोजन आयन आणि आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयन तयार होतातच, पण त्यांच्याबरोबर आणखीन विचरण न झालेले जे आम्लाचे रेणू आहेत ते सुद्धा त्यांच्याबरोबर असतात. इथं आम्लाचे रेणू कुठं राहिलेले आहेत का, नाही. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लामध्ये फरक काय, की यांचं पूर्ण हायड्रोजन आणि संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक एवढेच राहतात, पण इथं हायड्रोजन आणि संबंधित आम्लाचे मूलकाचे आयन हे सुद्धा असतातच, बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतात. येते लक्षात. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ आपण H2CO3 याचं उदाहरण देऊ शकतो आणि CH3COOH हे सुद्धा आपण त्यांचं उदाहरण देऊ शकतो. बघा यानंतर आहे तीव्र आम्लारी, त्याला स्ट्रॉंग बेस असं म्हटलेलं आहे. यामध्ये तीव्र आम्लारी याच्यासारखीच व्याख्या होणार आहे, फक्त आपल्याला इथं बघा थोडाफार फरक आहे व्याख्येमध्ये, की तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असतात त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. बघा तीव्र आम्लारी जेव्हा पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. तसंच आम्लारीचं सुद्धा तीव्र तसंच आहे, की तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असतात त्यांचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात OH व संबंधित आम्लारीचे आम्लारीधर्मी मूलक. बघा इथं काय होतं, आम्लाचे आम्लधर्मी मूलक, आता इथं आम्लारीचे आम्लारीधर्मी मूलक. बघा हा शब्द फक्त वाढलेला आहे, इथं आम्लधर्मी होतं तिथं आम्लारीधर्मी झालं आणि इथं आम्लाचे इथं आम्लारीचे, कारण इथं आम्लारी शब्द आहे म्हणून संबंधित आम्लारीचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि Na2O अशा प्रकारे आपल्याला यांची उदाहरणे आपण इथे देऊ शकतो. व्याख्या पुन्हा एकदा बघा, तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात हायड्रॉक्सी आयन व संबंधित आम्लारीचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. त्यांना आपण तीव्र आम्लारी असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ NaOH, KOH, CaOH2 आणि Na2O. आता तसं सौम्य आम्लारी त्याचं तसंच येणार आहे, वीक बेस म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तर सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असतात त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणात OH हायड्रॉक्साईड आयन व संबंधित आम्लारीधर्मी मूलकाबरोबरच संबंधित त्या आम्लारीधर्मी जे मूलक आहे त्याबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे संबंधित आम्लारीधर्मी मूलक असतातच, पण त्याच्याबरोबर जर विचरण न झालेले आम्लारीचे रेणू आहेत ते आहे तसे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या द्रावणामध्ये दिसतात, म्हणून त्यांना आपण सौम्य आम्लारी म्हणतो. उदाहरणार्थ NH4OH असं मग हे उदाहरण देऊ शकतो. यानंतर आहे अल्क, म्हणजे अल्कली आपण म्हणतो.
जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात. जे आम्लारी काय होतात, पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना काय म्हणतात, अल्क म्हणतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, NH3 यापैकी NaOH आणि KOH हे तीव्र अल्क आहे, तर NH3 काय आहे, सौम्य अल्क आहे. म्हणजे पाण्यात काय होतात, मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात, विरघळतात, विद्राव्य असतात, त्यांना आपण अल्क असं म्हणतो. उदाहरण NaOH आणि KOH हे काय आहेत, तीव्र अल्क आहे, तर NH3 काय आहे, सौम्य अल्क आहे. पुढील आता बघा, आम्लारी धर्मता व आम्लधर्मता, बेसिसिटी व ॲसिडिटी असा आपल्याला तक्ता इथं दिलेला आहे. पुढील तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. आम्ल एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H आयनची संख्या आम्लाची आपल्याला इथं लिहायची आहे. एका रेणूपासून मिळणाऱ्या H आयन किती आहे त्याची संख्या लिहायची आहे. सोपं आहे बघा हे, की HCl यामध्ये H आयन किती आहे, तर एकच आहे, मग इथं एक लिहू शकतो. HNO3 इथं किती आहे, इथं सुद्धा H आयन एकच आहे. इथं H2SO4 इथं H आयनची संख्या किती आहे, 2 आहे, तर इथं आपण H आयनची संख्या किती लिहिणार आहे, H2+. इथं किती लिहिणार आहे, H आणि डोक्यावरती प्लस चिन्ह, इथं सुद्धा H डोक्यावरती प्लस चिन्ह, इथं सुद्धा काय लिहिणार आहे, H पण डोक्यावरती प्लस नाही तर 2+ असं चिन्ह लिहिणार आहे. आता इथं H2CO3, तर इथं आम्ही काय लिहिणार आहे, H2+ आयन असं म्हणणार आहे. 2+ म्हणजे इथं H+ आहे, तिथं प्लसच्या अगोदर 2 लिहिणार आहे छोटंसं, आणि H2+ आयन असं लिहिणार आहे. आता ते H3BO3, आता H+ आयनची संख्या किती झाली, H3+ आयन. इथं H3PO4 इथं किती होणार आहे, H3+, आणि CH3COOH इथं मात्र आपल्याला H आयन कुठला घ्यायचा आहे, तर हा घ्यायचा आहे. हा CH3 हा वेगळा आहे, हा काय आहे, वेगळा आहे. आपण याचाच विचार फक्त करणार आहे COOH, तर इथं H ची संख्या काय येणार आहे, H+ आयन हा एवढा इथे येणार आहे. आता आम्लारी म्हणजे काय, एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या OH ची संख्या. आता OH ची संख्या तर आपल्याला इथं लिहायची, जसं हायड्रोजनची संख्या आयनांची लिहिली तसं आपल्याला हायड्रॉक्साईडची आपल्याला संख्या लिहायची आहेत. तर बघूया, तर OH निगेटिव्ह फक्त लिहिणार आहे, एकच आयन आहे म्हणून नुसतं ऋणचिन्ह देणार आहे वरती डोक्यावरती. जसं इथं पॉझिटिव्ह आहे तसं OH इथं निगेटिव्ह आहे तसं तिथं लिहिणार आहे. KOH सुद्धा हे जसं लिहिलेलं आहे इथं OH तेच इथं आपण लिहिणार आहे. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड इथं OH2 आहे, मग इथं OH2- म्हणजे हे मायनसच्या अगोदर 2 लिहिणार आहे इथं छोट्या अक्षरात, म्हणजे OH2- अशा प्रकारे होणार आहे. BaOH2 तिथं सुद्धा OH2- येणार आहे. AlOH3 आहे, तिथं आपण काय लिहिणार आहे, OH3- लिहिणार आहे, म्हणजे 3 आणि मायनस चिन्ह. FeOH3 इथं सुद्धा OH काय लिहिणार आहे, 3- लिहिणार आहे. आता इथं NH4OH, आता ही NH4 अमोनिया हे जे आहे हे सोडून द्यायचं, फक्त याचाच विचार करायचे. OH एकच आहे इथं, त्यामुळं आपल्याला इथं OH इथं सुद्धा काय असणार आहे, एक नुसतं ऋणचिन्ह असणार आहे. OH आयन एकच आहे, त्यामुळं OH आयन एकच आपण इथं लिहिणार आहोत. तर आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण त्यांच्या अनुक्रमे आम्लारी धर्मता व आम्लधर्मता यांच्या आधारे सुद्धा करता येतात. बघूया काय म्हटले आता, की आपल्याला बघा, की आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय, तर आपल्याला इथं सांगितलेलं आहे की आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय, की आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लाची आम्लारी धर्मता होय. बघा, म्हणजे H आयनची जेवढी संख्या मिळणार आहे त्या संख्येलाच आपण काय म्हणतो, आम्लाची आम्लारी धर्मता. जसं आपण इथं संख्या लिहिली की नाही आता, म्हणून ती काय झाली, आम्लाची आम्लारी धर्मता. आणि तसंच आपण याची व्याख्या आम्लारी धर्मता, आम्लारी इथं खाली आहे, आम्लारी धर्मता. आता इथं आम्लारीची आम्लधर्मता, आता आम्लारीची आम्लधर्मता इथं आपण कशाची घेतली, आम्लाची आम्लारी धर्मता इथं लिहिली संख्या H आयनची, हायड्रोजनची संख्या लिहिली आपण. आता आपल्याला काय करायचे, आम्लारीची आम्लधर्मता बघायचे. आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके हायड्रोजन आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता. आता इथं आपण आम्लारीची जसे OH ची संख्या लिहिली तर ती संख्या म्हणजे काय आहे, आम्लारीची आम्लधर्मता होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ल व आम्लाची सहती हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये
पाहणार आहोत. झालेला आत्तापर्यंत जो शिकवलेला भाग आहे तो तुम्ही काय करायचं आहे, वाचन करून समजून घ्यायचं आहे. आणि राहिलेला भाग आहे तो आपण काय करणार आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.